सर, कांद्याची पात या व्हिडिओमध्ये तुम्ही त्याचे बरेच उपयोग सांगितले होते. या व्हिडिओसाठी काही कमेंट होत्या. वाचा. पहिली कमेंट, यासाठी खराबच कांद्याची पात का? फार सुंदर प्रश्न आहे. बऱ्याच लोकांना वाटतं की खराब कांदा म्हणजे खराबच असतो. टाकाऊपासून टिकाऊ हा एक उद्देश आहे त्याच्यामध्ये. सगळ्यात महत्वाचा सायंटिफिक उत्तर बघा त्याचं, की ज्या वेळेला आपण खराब कांदा मातीमध्ये घालतो त्यावेळेला त्याचा जो खराब पार्ट आहे आणि माती एकत्र त्याचं एक बायो कंपोस्ट तयार होतं. त्यामुळे वेगळं तुम्हाला खत घालायला लागत नाही. त्याला खत त्याला होऊन त्या पातीला वाढायसाठी खूप चांगलं काम करतं. दुसरं आहे, ज्या वेळेला खराब कांदा आपण लावतो त्यावेळेला मातीतले जेवढे काही न्यूट्रिशन्स आहेत ते सगळेच्या सगळे पातीला मिळतात. ना की ज्या वेळेला आपण चांगला कांदा वापरतो त्यावेळेला तो चांगला कांदा काय करतो, ते सगळे न्यूट्रिशन स्वतःकडे ओढतो आणि मग पातीला कमी पडतात. हा दुसरं कारण आहे. आणि तिसरं सर्वात महत्वाचं कारण आहे की ज्या वेळेला पात वाढायला सुरुवात होते त्यावेळेला त्याचे जे मातीतले न्यूट्रिशन आहे तर त्याच्या औषधी गुणधर्म वाढवण्यासाठी अतिशय महत्वाचे असतात लहानपणीच. त्याच्यामुळे खराब कांदा वापरलेला माझ्या दृष्टीने योग्य राहतो. दुसरी कमेंट, तुम्ही सांगितलेल्या पातीपेक्षा बाजारात मिळणारी पात चालणार नाही का? निश्चितपणे चालणार नाहीच. कारण का तर तुमच्या डोळ्यात देखत ती वाढली नसेल तर ती किती फवारण्या करून किती कीटकनाशके त्याच्यावरती टाकून तुमच्याकडे येते हे आपल्याला माहित नाही. मग जर कीटकनाशक मारलेली पात तुमच्या हातात पडली तर ते यकृत डिटॉक्स करण्याचं काम, पचनशक्ती वाढवण्याचं काम आणि त्वचा आणि डोळ्यावरती जो चांगला परिणाम होणार तो होणारच नाही. आता त्याच्यामध्ये नीट जर पाहिला असेल त्या व्हिडिओमध्ये तर मी सांगितलं कवळी पात. याचा अर्थ बाजारात कवळी पात मिळतच नाही. ती कवळी पात जर तुम्ही त्या कांद्यातनं उगवताना ज्या वेळेला होते, जिचा कलर डार्क हिरवा नाही तर पोपटी कलर आहे, तीच पात खऱ्या अर्थानं या यकृत पचनशक्ती आणि याच्यासाठी चांगली आहे. जून ज्या वेळेला पात होते त्यावेळेला मातीतले न्यूट्रिशन जे लेवल आहे ते कांदा वाढीसाठी किंवा तो त्याचा जो खालचा पार्ट आहे या वाढीसाठी उपयोगी पडतात. त्यामुळे पातीचे जे औषधी गुणधर्म आहेत तितकेशी दिसून येत नाहीत. म्हणून कवळीच पात वापरा.